ग्रामीण भागातील ब्राह्मण समाजाची पुरोहित म्हणून असलेली व्यवसायाची नाळ तुटत गेली व जीवन जगण्याचे साधन असुरक्षित झाल्यामुळे त्याला ग्रामीण भागातून विस्थापित व्हावे लागले आहे. शासनाचा दृष्टिकोन हा सामाजिक आक्षेप डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा असल्याने कारणाने सामाजिक पातळीवर ब्राह्मण समाजाच्या परिस्थितीने दोन वर्गात कसे ध्रुवीकरण होत चालले आहे याबाबत शासन दरबारी समाजाच्या वतीने काही प्रश्नावर शासनाने दखल घ्यावी म्हणून निवेदन देण्यासाठी या सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण करण्यात यावे. यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर स्थापन करावे यासाठी धडपड करणारे दीपक रणनवरे हे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवशी गांधी चमन येथे उपोषणास बसले आहे. गेल्या 15 वर्षापासून यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे दीपक रणनवरे यांनी सांगितले. परंतु शासनाने याला यश दिले नाही. फक्त आश्वासने दिली जातात परंतु आता आश्वासन नाही. निर्णय घेणार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नसल्याचे रणनवरे यांनी सांगितले. या उपोषणात जळगाव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर येथील ब्राह्मण समाज दीपक रणनवरे यांना भेटण्यास येत आहे. उत्तर देशीय कान्यकुब्ज ब्राह्मण समाजातून पाठिंब्याचे निवेदनही यावेळी देण्यात आले आहे. दीपक, आज आपण उपोषणाला बसलात तर काय आपल्या मागण्या कशासाठी आपण उपोषणासाठी बसलेला आहे? मी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं या ब्राह्मण समाजाच्या गेल्या 15 वर्षापासून शासनाला विनंती करून ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे ब्राह्मण समाजासाठी द्यावं. त्याचबरोबर उच्च शिक्षण जे आहे ते मुलामुलींसाठी मोफत करावं. त्याचबरोबर पुरोहितांना 5,000 मानधन द्यावं. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह उभा करावं. ब्राह्मण समाजावर होत असलेली चिकलफेक थांबवण्यासाठी शासनाने जसं महिलांना किंवा अपंगांना एक विशेष कायदा आहे तसा कायदा करावा. यासाठी मी या ठिकाणी परत उपोषणाला बसलो. या अगोदर शासनाने 14 डिसेंबर रोजी शिष्टमंडळाची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासह अनेक मंत्री तसेच 9 खात्याचे सचिव यांनी ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन हे आमचं म्हणणं त्यांना ऐकून घेतलं आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं परशुराम आर्थिक विकास महामंडळ आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ असं शासनानं सांगितलं. परंतु आज 8 महिने 9 महिने होऊन गेले तरी पण शासनाने कुठल्याही प्रकारचे त्या ब्राह्मण समाजाच्या मागण्यावर अजूनही विचार केला नाही. मला तर असं वाटतं की या शासन ब्राह्मण समाजावर नाराज असल्या कारणानं ते ब्राह्मण समाजाला जे काही दिलेलं शब्द आहे ते पूर्ण करत नाही. आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आपण मुलींसाठी उच्च शिक्षण केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. वर्ग 2ची जमीन वर्ग 1मध्ये करण्याच्या GR काढला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. परंतु ब्राह्मण समाजाला आर्थिक विकास महामंडळाचा जो आपण शब्द दिलेला आहे तो जर शब्द पूर्ण केला नाही, ब्राह्मण समाजाचा जर धोका दिला तर ब्राह्मण समाज यावेळेस महाराष्ट्रातला ब्राह्मण समाज आपल्याला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही अशी लोकांची मानसिकता आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की लवकरात लवकर हे आमचा प्रश्न सोडवावा व मी जे काही उपोषणाला बसलो लवकरात लवकर उपोषण आपण सोडावं. कारण उपोषण करणं एवढं सोपं नाही आहे. पण सरकारला उपोषणाची भाषेशिवाय